श्री स्वामी समर्थ. उद्या आषाढी एकादशीला आपल्या देवांची सेवा केल्यानंतर पांडुरंगाची, बाळकृष्णाची अभिषेक करून देवघरात स्थापना केल्यानंतर फुलं अर्पण करा, तुळस अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला एखादी गोमाता दिसली तर गाईला सकाळी दिसो किंवा संध्याकाळी गोमातेला ताजी तूप गूळ लावलेली चपाती खाऊ घालायची आहे. आता तुमच्याकडं जर केळी असेल तर पिवळी धमक केळीसुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तुमच्याकडं पुरणाची पोळी असेल, एखादी पुरणाची पोळी विकत घेतली तुम्ही आणि गोमातेला आपल्या हाताने मनातली इच्छा बोलून घ्या आणि गोमातेला नमस्कार करून ती ताजी चपाती किंवा पुरणाची पोळी किंवा 2-3 केळी असा नैवेद्य उद्या गोमातेला जरूर खाऊ घाला. महिलांनो, गाय जर घराजवळ येत असेल तुमच्या तर मारत नसेल तर म्हणते तिला हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा आणि ताजा नैवेद्य जरूर खाऊ घालायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. उपवास करा किंवा नका करू आषाढी एकादशीचा, संपूर्ण आषाढी एकादशीचं तुम्ही 100 एकादशी केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. सुंदर अनुभव येतील. कितीही अडचणीत असाल मार्ग जरूर निघेल. म्हणून आषाढी एकादशीला किंवा उद्या नाही मिळाली गाय तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याआधी गाईला हा नैवेद्य जरूर द्या. तुम्हाला जर हिरवा चारा खाऊ घालता आला गोमातेला तर तो खाऊ घाला, केळी खाऊ घाला, ताजी चपाती तूपगूळ लावून, पुरणाची पोळी, जो नैवेद्य खाऊ घालता येईल पण ताजा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. धन्यवाद.